नमस्कार मुलांनो, इयत्ता 5वीतील सर्वनाम हे व्याकरण आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सर्वनामाची व्याख्या पाहूया. नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात किंवा वारंवार नामाचा उल्लेख न करता त्याऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम आहेत तो, त्याचा, त्याची, त्याने, मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, कोण, काय, आपण, स्वतः ही मुख्य सर्वनामे आहेत. वरी एक उदाहरण दिलेलं आहे, ते उदाहरण आपण पाहूया. सुनील चांगला मुलगा आहे. सुनील इयत्ता 5वीत आहे. सुनील दररोज शाळेत जातो. सुनील नियमित अभ्यास करतो. शरद हा सुनीलचा मित्र आहे. सुनील व शरद दोघे मिळून खेळतात. एकदा सुनील सुनीलच्या आईबरोबर मंडईत गेला. सुनीलने भाजी खरेदी केली. पहिल्या वाक्यात सुनील हा एकच मुलगा आहे, पण त्या मुलाबद्दल विविध माहिती सांगितलेली आहे. पण प्रत्येक वेळेस नामाचा उल्लेख करायचा आहे का? नाही. प्रत्येक वेळेस नामाचा उल्लेख न करता, वारंवार नामाचा उल्लेख न करता त्याऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आता दुसऱ्या वाक्यामध्ये पहा. सुनील चांगला मुलगा आहे. तो इयत्ता 5वीत आहे. म्हणजे सुनीलऐवजी तो हे सर्वनाम वापरलेलं आहे. सुनील दररोज शाळेत जातो. सुनीलऐवजी तो दररोज शाळेत जातो. सुनील नियमित अभ्यास करतो. त्याऐवजी तो नियमित अभ्यास करतो. शरद हा सुनीलचा मित्र आहे. शरद हा त्याचा मित्र आहे. त्याचा हा सर्वनाम आहे. सुनील व शरद दोघे मिळून खेळतात. तो व शरद दोघे मिळून खेळतात. एकदा सुनील सुनीलच्या आईबरोबर मंडईत गेला. त्याऐवजी एकदा तो त्याच्या आईबरोबर मंडईत गेला. सुनीलने भाजी खरेदी केली. त्याऐवजी त्याने भाजी खरेदी केली. म्हणजे वारंवार नामाचा उल्लेख न करता त्याऐवजी तो, त्याचा, त्याच्या, त्याने हे शब्द वापरून आपण सर्वनाम पूर्ण केलेलं आहे. असे वेगवेगळे उदाहरणं तुम्ही तयार करून लिहायचे आहेत. वाक्यात गरजेनुसार त्याची निरनिराळी रूपे वापरली जातात, ते आपण पाहूया. सर्वनामाची विविध रूपे पाहूया. 1. मी, मला, माझी, माझ्यात, माझ्याशी. 2. आम्ही, आम्हाला, आमच्याशी, आमची, आमच्यात. 3. तू, तुला, तुझ्याशी, तुझी, तुझ्यात. 4. तुम्ही, तुम्हाला, तुमच्याशी, तुमची, तुमच्यात. 5. तो, तुला, त्याने, त्याला, त्याच्याशी, त्याची, त्याच्यात. 6. ती, तिला, तिने, तिच्याशी, तिची, तिच्यात. 7. ते, त्यांना, त्यांनी, त्यांच्याशी, त्यांची, त्यांच्यात. 8. हा, ह्याला, ह्याने, ह्यांच्याशी, ह्यांची, ह्यांच्यात. 9. ही, हिला, हिने, हिच्याशी, हिची,
हिच्यात. 10 हे, ह्यांना, ह्यांनी, ह्यांच्याशी, ह्यांची, ह्यांच्यात. 11 जो, ज्याला, ज्याने, ज्याच्याशी, ज्याची, ज्याच्यात. 12 जी, जिला, जिने, जिच्याशी, जिची, जिच्यात. 13 जे, ज्यांना, ज्यांनी, ज्यांच्याशी, ज्यांची, ज्यांच्यात. 14 कोण, कोणी, कोणास, कोणाला, कोणाशी, कोणाची, कोणाच्यात. 15 काय, कसला, कशाने, कशाला, कशाचे, कशात. 16 आपण, आपणाला, आपणास, आपणाशी, आपणात. 17 स्वतः, स्वतःने, स्वतःस, स्वतःला, स्वतःची, स्वतःत. अशी सर्वनामाची विविध रूपे आहेत. याचे उदाहरणे तयार करून लिहायची आहेत. यानंतर आपण स्वाध्याय पाहूया. पुढील वाक्यातील सर्वनामे शोधून लिहा. 1 तो त्याला म्हणाला, मी आणि सुरेश स्नेहसंमेलनात भाग घेणार आहोत. या वाक्यात 3 सर्वनाम आहेत. तो, त्याला, मी. 2 स्वतःचे काम स्वतः करावे याला स्वावलंबन म्हणतात. या वाक्यात स्वतः हे सर्वनाम आहे. दुसरा प्रश्न. पुढे काही वाक्ये दिली आहेत. त्यातील नामे ओळखून गाळलेल्या जागी योग्य सर्वनाम लिहा. कंसात त्याला, त्या, ते, ती हे सर्वनाम आहेत. या सर्वनामाचा वापर करून आपल्याला उदाहरणे तयार करायची आहेत. 1 हसीना खूप हुशार आहे, डॅश रोज शाळेत जाते. या वाक्यामध्ये ती हे सर्वनाम येतं. हसीना खूप हुशार आहे, ती रोज शाळेत जाते. 2 पक्षी उडत उडत लांब गेले, डॅश दिसेनासे झाले. या वाक्यात सर्वनाम ते येते. पक्षी उडत उडत लांब गेले, ते दिसेनासे झाले. 3 बाई मुलांना खाऊ वाटत होत्या, डॅश मुलांशी गप्पा मारत होत्या. या वाक्यात त्या हे सर्वनाम येते. बाई मुलांना खाऊ वाटत होत्या, त्या मुलांशी गप्पा मारत होत्या. 4 भाऊ घरात गेला, डॅश काही सुचेना. त्याला हे सर्वनाम येतं. भाऊ घरात गेला, त्याला काही सुचेना. अशी उदाहरणे तुम्ही तयार करायची आहेत. प्रश्न 3 पुढील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा. उदाहरणे दिलेली आहेत, त्याला अधोरेखित करायचे आहेत. त्यातले 1 ते बाजारात गेले. या वाक्यामध्ये ते हे सर्वनाम येते. 2 तुला त्यांनी हाका मारल्या. या वाक्यात तुला हे सर्वनाम येते. 3 आम्ही जेवण होतो. या वाक्यात आम्ही हे सर्वनाम येतं. 4 त्याचा आवाज गोड आहे. या वाक्यात त्याचा हे सर्वनाम आहे. 5 मी स्वतः झाडून घेतले. या वाक्यात 2 सर्वनाम आहेत, मी आणि स्वतः. 6 आपण प्रकल्प पूर्ण करूया. या वाक्यामध्ये आपण हे सर्वनाम येते. असे उदाहरणे तुम्ही तयार करायची आहेत. प्रश्न पुढचा. पुढील
वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा. म्हणजे इथे सर्वनाम देण्यात आलेले आहेत, ते आपण इथं लिहायचे आहेत. 1. डॅश बाजारातून भाजी आणू या. कंसात इथे 3 सर्वनाम दिले आहेत. तुम्ही, आपण, आम्ही. यामध्ये आपण हे सर्वनाम येते. आपण बाजारातून भाजी आणू या. 2. आईने जेवायला डॅश केले आहे. कोणी, कोण, काय. यामध्ये काय हे सर्वनाम आहे. आईने जेवायला काय केले आहे. 3. कर्ण दानशूर होता. डॅश दररोज दान द्यायचा. तो, ती, त्या. या वाक्यात तो हे सर्वनाम येते. कर्ण दानशूर होता. तो दररोज दान द्यायचा. 4. ताईने डॅश मैत्रिणीसाठी स्वयंपाक केला. कंसात तिच्या, त्याच्या, त्यांच्या. या वाक्यात सर्वनाम तिच्या येते. ताईने तिच्या मैत्रिणीसाठी स्वयंपाक केला. 5. आज डॅश खूप मजा केली. कंसात आपण, स्वतः, आम्ही हे 3 सर्वनाम आहेत. यामध्ये आम्ही हे सर्वनाम येते. आज आम्ही खूप मजा केली. 6. रमेशने डॅश मित्रांना वाढदिवसाला बोलावले. कंसात त्याच्या, तिच्या, त्यांच्या. या वाक्यामध्ये त्याच्या हे सर्वनाम येते. रमेशने त्याच्या मित्रांना वाढदिवसाला बोलावले. अशा पद्धतीने सर्वनामाची वेगवेगळे उदाहरणे तयार करून तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. शेवटी एकदा सर्वनामाची व्याख्या पाहूया. वारंवार नामाचा उल्लेख न करता त्याऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.